गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण चाललेलो आहोत रविवार निमित्त फिरण्याकरता आणि ते ठिकाण आहे महाबळेश्वर. तर 3-4 मित्र एकत्र आहोत. इथून आपण आता पुण्यातनं निघूया, नंतर सिंहगड रोडला जाऊन एकत्र भेटूया. तिथे 2 कार्स अजून एकत्र येतील आणि मग आपण सगळे मिळून महाबळेश्वरला जाऊया. बघूया या ब्लॉगमध्ये काय मजा आहे. चला. तर आपण आता पोहोचलो आहोत सिंहगड रोडवरती आणि ठरल्याप्रमाणे मीटिंग पॉईंट आहे, सगळे जण आलेले आहेत. चला हाय म्हणा मित्रांनो. हाय पराग. हो मागून आलेला आहे साहेब. आलेलो आहोत सिंहगड रोडवरती आणि सिंहगड रोडवरनं आपण पुढे प्रस्थान करूया. ही आपली टीम आहे आजची आणि यांची सगळ्यांची विनंती की आता आपण पहिल्यांदा लोणावळ्याला जायचं दत्त स्नॅक्सला आणि मग पुढे प्रवास करायचा. आता इथं गोव्यात लोणावळ्यावर ना गोवा पनवेल मार्गे जायचं आहे का? नक्की कुठे करायचं ब्रेकफास्ट? नेहमीप्रमाणे टोल जॅम. अप्रतिम आहे, सुंदर आणि चटणी पण छान. भूक लागली की काही आवडतं मी काही खातो, सगळं आनंद आहे. यांच्यासोबत फिरत असतो, हे जे भेटेल ते खातो. प्रीती कसे होते? कसा होता नाश्ता? पनीर सांगतो कसं होतं मित्रांनो. बँकेला मस्त नाश्ता होता आणि आता आपण महाबळेश्वरच्या दिशेने प्रस्थान करूया. फक्त स्नॅक्सला आलो कारण कैलासला फार गर्दी असते आजकाल. भक्तामध्ये पण होती बऱ्यापैकी गर्दी, पटकन स्नॅक्स मिळाले. चला आता याचा कॅमेरा पार्सल घेऊन आला काय? चला रे, पेट्रोल घ्या भरून पटापटा निघूया.
आणि थोड्याच दिवसाचा मेहमान आहे हा खंबाटकी, कारण तिकडून दोन्ही साईडने येण्या जाण्याकरता असा नवीन बोगदा तयार झालेला आहे, ज्याचं उद्घाटन जून महिन्यामध्ये अपेक्षित आहे आणि त्यानंतर हा खंबाटकी पूर्णपणे बंद करण्यात येईल. एकेकाळी इथं दोन्ही बाजूची वाहतूक व्हायची, तेव्हा तर हा नेहमी जाम असायचा. आत्ताशी कुठे जाऊन तिथून एक नवीन बोगदा तयार झाला होता, पण तो बोगद्याचा टर्न खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तोही कॅन्सल झाला. आता आणखीन एक नवीन बोगदा केला, तिथं मात्र दोन्ही बाजूने येण्या जाण्याचा रस्ता केलेला आहे. तो सुरू झाला ना तर हा प्रवास अतिशय सुखकारक होणार आहे. चला, आपण जवळपास वाईला पोहोचलोय. आधी एक गणपतीचं दर्शन घेऊ आणि मग वेनवलीला जाऊया, नानांच्या वाड्यात. थोडं कार मध्ये डॉक्टर आहे का बघू, ते तसे उद्योग करतात. गाड्या पोहोचलो आहोत सुप्रसिद्ध असं वाईच्या ढोल्या गणपतीच्या इथे. आणि तुम्हाला ठाऊक असेल की हा परिसर बऱ्याचशा सिनेमामध्ये घेतला झालेला आहे. स्पेशली गंगा जलमध्ये मोहन जोशी जिथे आरती करतो, ती आरतीचं ठिकाण हेच आहे. त्या शेजारी तो मांडव टाकण्यात येतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर एक मेनवली म्हणूनसाठी जायचं, जे स्वदेशचं शूटिंग झालं, तिथे आपण जाऊ थोडं. याच ठिकाणी तो आरतीचा सीन शूट झाला आणि सुप्रसिद्ध असं वाईचं ढोल्या गणपती. चला मंदिरात जाऊ. हा ॲक्च्युली एक नगारखाना आहे, हिमाळपंथी स्टाईलमध्ये गेलेलं आहे बांधकाम. आणि पुढे विष्णूचं मंदिर, सोबत हा नंदी. बबुशा नावाचं एक आफ्रिकन प्रजातीचं हे झाड आहे आणि हे मूळमध्ये आफ्रिकेमध्ये असतं, कारण याच्या खोडामध्ये बरंचसं पाणी साठवलेलं असतं. हा वृक्ष नाना फडणवीसांनी त्या काळी आफ्रिकेवरून कोणी आलेले होते त्यातर्फे भेट वगैरे देऊन असा इथे आलेला आहे. तुम्ही याचा घेर किती मोठा आहे ते पाहू शकता. आता मी इथे उभा राहतो, अंदाज पहा. आणि हे झाड किती प्रचंड मोठं आहे लक्षात येईल तुमच्या. आणि हा आहे नानांचा वाडा. गेल्या काही दिवसापूर्वी आता इथं कार लावल्यात आपण, 30 रुपये पार्किंग चार्जेस घेतलेले आहेत. आणि ह्याचं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्ट घेतलं आहे लोकांनी. त्यानंतर याचं सुशोभीकरण केलं आणि त्यानंतर साधारण 50 रुपये अंदाजे प्रति पर्सन असे चार्जेस घेऊन आज तुम्हाला माहिती पुरवतात. वाड्यामध्ये साधारण अशा प्रकारे आहे. असं आहे.
गाडीचा नंबर बघून घे बघ. किती म्हटले? सगळ्यांचे नाव काढले ना. सहा 9. हे 6 नाही 3 9. 9 वाले 9 लकी नंबर 9. इथे लिहिले वाघ बकरी पट्टा खेळ. 12. 1 डझन रेकॉर्ड ब्रेक केला शरीरने तर डायरेक्ट. हे ते बघुशाचं झाड आणि हा आहे आपला नानांचा वाडा. एरियल व्ह्यू. खाली घाट आहे. थोड्या वेळात जाऊ आपण. हा असं स्वरूपाचा आहे. हे त्यांचं दिवाणखाना आहे. तिथे एक रूम आहे, खाली एक रूम आहे. खाली रूम दाखवतो जाताना. पाण्यातली माती काढतात ते. हो डीप करतात. नानावाड्या लगत हा एक छान घाट बांधलेला आहे आणि सोबत एक शंकराचं एक छान मंदिर आहे. डुबकी मारू. इथं एक वसईमध्ये मिळालेली बेल पण आहे, खूप मोठी बेल, पंचधातूची बेल, ती पुढे त्या मंदिरात लावलेली. आणि तुम्ही स्वदेश सिनेमामध्ये पाहिलं असेल तिथे शाहरुख खान कुस्ती खेळून नंतर हात दूध असतो, तो हाच स्पॉट आहे. म्हणून त्यांनी ती परमनंट मातीच ठेवली आता. सुंदरसा घाट परिसर. हा नानावाड्याची मागची बाजू आणि हा परीट घाट. अनेकदा आलोय मी या ठिकाणी, अनेकदा. दृश्य सुंदर आहे. वारा अत्यंत छान आहे आणि एकदम मस्त गार वारा सुटलेला आहे. पण हा गारवा मी तुम्हाला दाखवू शकत नाही, नजरेत कैद केलेलं आहे. पुढे एक शंकराचं मंदिर आहे. हे अभिषेक बच्चन आणि अजय देवगणच्या एका सिनेमामध्ये दाखवलं, बोल बच्चन सिनेमामध्ये. हा नानावाडा. काय कठीण आहे? सो हे हनीवूड्सचं हॉटेल आहे. विलाज आहे. खाली 2 बेडरूम, वर 2 बेडरूम. इथे वर 2 बेडरूम, खाली 2 बेडरूम असे आहेत. आणि साधारणपणे हा सेटअप असा आहे. हा एक कॉमन हॉल दोघांसाठी दिलेला आहे आणि त्यानंतर 2 बेडरूम प्रशस्त आहे. एक सुंदर स्विमिंग पूल आणि त्याला लागून इथे डायनिंग.
अतिबळेश्वर असं एक 800 वर्ष जुनं मंदिर. त्यानंतर आता आपण पंचगंगा मंदिराकडे चाललो. शॉपिंग शॉपिंग या मंदिरामध्ये 5 नद्यांचा संगम होतो, म्हणून हे पंचगंगा मंदिर आहे. मानसी ये देख कितना अच्छा है खिलौना खेलने का पूरा सेट. हे आहे महाबळेश्वर मंदिर आणि या मंदिरामुळे या क्षेत्राला श्री महाबळेश्वर असं नाव पडलेलं आहे. हे 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. स्वयंभूलिंग आहे, रुद्राक्षाच्या आकाराची पिंड आहे. मंदिर
कुंड आणि हा गरुड. किड्यांना घाबरायची. आता बघ, आता काही नाही प्रॉब्लेम.